जिल्ह्यात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली आहे। प्रशासन आवाहन करते की आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि डेंग्यूसारखा आजार टाळा, डेंग्यूची साथ टाळा। परंतु रत्नागिरी शहरात एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाच्याच आशीर्वादामुळे किंवा त्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावली आणि स्वतःहून प्रशासन आजाराला किंवा एखाद्या साथीला निमंत्रण देते असं हे चित्र या ठिकाणी गाडीतळ परिसरात पाहायला मिळते। हे नगर परिषदचं गटार आहे, इथं भलं मोठं चेंबर आहे आणि गेले 15 ते 20 दिवस झाले हे चेंबर पूर्णपणे चोकअप झाले आणि या चेंबरमधून वाहणारं सगळं सांडपाणी आहे, शौचालयाचं पाणी असेल, गटाराचं पाणी असेल, संपूर्ण सांडपाणी येते हे अशा पद्धतीने रस्त्यावरून वाहत जाते आणि या ठिकाणी याच रस्त्यावरून हजारो विद्यार्थ्यांची रोज ये-जा सुरू असते। या विद्यार्थ्यांना देखील याच सांडपाण्याच्या पाण्यातून ये-जा करावी लागते। आपल्यासोबत काही येथील नागरिक आहेत, रिक्षा व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी रतीश विनायक शिर्के, माझा रिक्षा धंदा आहे, मी रिक्षा व्यावसायिक आहे। हे जे आमचं चेंबर आहे हे गेले महिनाभरापासून नगर परिषदकडे तक्रार देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं। ह्या चेंबरमधून गटाराचं, संडासचं, मूत्राचं पाणी बाहेर वाहतं आहे। ह्या पाण्यामधून फाटक हायस्कूलचे विद्यार्थी, लहान मुलं ये जा करत आहेत, त्यांच्या आरोग्याला धोका आहे। बस इथे बस स्टॉप आहे गाडीतळचा, सिटी बसचा, तिथे राहणारे जे पॅसेंजर आहेत त्यांच्या पायाखाली हे सांडपाणी जातं आहे। तेच पाय घेऊन ती लोक घरात जात आहेत, त्याच पाण्यात पाय घालून मुलं, शाळेतले विद्यार्थी शाळेत जात आहेत, त्यांच्या आरोग्याला धोका आहे। म्हणून आम्ही सतत याचा पाठपुरावा करून सुद्धा नगर परिषद ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आमची नगर परिषदला एकच विनंती आहे की त्वरित तत्काळ या सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी करावी, हे चेंबर त्यांनी व्यवस्थित करावं, हीच आमची मागणी आहे, बाकी काही नाही साहेब। या सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांचं असेल, येथील रहिवाशांचं असेल, रिक्षा व्यावसायिक आहेत किंवा या ठिकाणी जो एसटीचा शहरी बस वाहतुकीचा बस थांब आहे, या ठिकाणी देखील रोजचे शेकडो प्रवासी रोज या ठिकाणून प्रवास करत असतात। त्या प्रवाशांचं देखील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।